सध्याचं वातावरण असं झालंय, जोरदार पाऊसही येत नाही आणि ऊन देखील पडत नाही, त्यामुळे झाडांची पूर्ण वाटच लागायला लागली. तर 4-5 दिवसापासून झाडांना काही पाणी दिलं नाही. त्यावरती एक छान असं एक्सपेरिमेंट करायचं होतं त्यासाठीच. तर झाडांची माती पहिली रिकामी करून घेतली, कारण त्यांच्या मुळांना देखील ऑक्सिजन मिळायला पाहिजे यासाठी. आणि प्रत्येक झाडामध्ये थोडं थोडं तरी 1-2 पानं पिवळी पडायला लागलीत, कारण ऊन नसल्यामुळं मग त्यांची वाढही होईना आणि थोडासा प्रॉब्लेम आल्यासारखा जाणवत होता. तर मग त्यासाठी इथं मी 1 बकेटवर पाणी घेतलं आणि त्यामध्ये 1 चमचा हळद पावडर टाकली आणि 10-15 मिनटं ते पाण्यामध्ये तसंच ठेवलं आणि त्यानंतर तोपर्यंत माती वगैरे रिकामी करून घेतली आणि सर्व झाडांना 1-1 मग असं पाणी देऊन घेतलं, कारण आता वाढ देखील छान होईल. आणि जे पिवळे वगैरे पानं झालेत ना, ते सर्व काही काढून घ्यायचे आणि त्यानंतरच पाणी वगैरे घालायचं. तर आता इथं ती सकाळची कामं आवरून घेतली. त्यानंतर आहोंचा पिल्लूचा टिफिन रेडी झाला आणि ते देखील दोघंजणं गेले. त्यानंतर माझ्यासाठी एक छान अशी ज्वारीची भाकरी बनवली आणि वांग्याचं भरीत बनवायचं होतं. तर ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर घरातली साफसफाई, रोजची कामं आपल्याला ती काही सुटणार आहेत का किंवा ती न संपणारी कामं आहेत. रोज तेवढंच आवरा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढाच पसारा होतो. घरातली कामं आवरायची झाली आणि फरशी पुसायची बाकी होती आणि आहोंना लागत होतं पंचिंग मशीन. त्यासाठीच इथं सगळं हे पिलूचं कपाट वगैरे आवरायला काढलं होतं, कारण पिलूच्या जवळ वस्तू दिली आणि ती तो व्यवस्थित ठेवत नाही आणि त्याच्या जवळ ठेवायची असते, यामुळेच हा सगळा पसारा आवरावा लागतो.